नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद. तुमचं 5 स्टार आयटी हब मध्ये स्वागत आहे. आजचा टॉपिक घेऊन आलेलो आहे सी ड्राईव्ह आणि डी ड्राईव्ह एकत्र कसे जोडायचे. तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्यासाठी घेऊन आलोय आयटीचं खूप सारे नॉलेज. चला तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात पहिले मी दिस पीसीवर जातो. जसे की बघा सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह आणि वाय ड्राईव्ह. आता तुमच्या केसमध्ये जर सी ड्राईव्ह जो फुल झाला असेल, बाय चान्स हा पूर्ण रेड झाला असेल, तर ह्याच्यासोबत दुसऱ्या ड्राईव्हचं पार्टिशन कसं त्याला जोडायचं, म्हणजे डी ड्राईव्हचं हा जो स्पेस आहे हा कसा सीला जोडायचा. आता माझ्या केसमध्ये 58 GB फ्री स्पेस आहे. बाय चान्स तुमच्या केसमध्ये हा कमी असू शकतो, नाहीतर हा फुल झाला असेल, तर ह्या ड्राईव्हसोबत तर बाकीचा स्पेस कसा आहे त्याला ॲड करायचा. चला आपण आता शिकायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला मी हे ड्राईव्हची ओळख करून देतो, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह आणि वाय ड्राईव्ह. ठीक आहे. ह्या सी सोबत तुम्ही फक्त जो तुमच्या सी ड्राईव्हच्या शेजारचा जो ड्राईव्ह आहे त्याचाच फक्त स्पेस तुम्ही यूज करू शकता. दुसऱ्या ड्राईव्हचा स्पेस तुम्ही सी सोबत यूज नाही करू शकत. ठीक आहे, क्लिअर. तर तुम्हाला दिस मॅनेज त्यासाठी तुम्हाला मॅनेजमध्ये जायचं आहे. दिस सी डिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे, सी डी आणि वाय. ठीक आहे. तुम्ही जर तुमच्या केसमध्ये जर सी ड्राईव्हला जर आहे ना क्लिक केलं, बघा एक्सटेंड व्हॅल्यूम पूर्ण ब्लर दिसते. तुम्ही डीला पण क्लिक करा. डीला क्लिक केल्यानंतर पण तिथं तुम्हाला ब्लर दिसते एक्सटेंड व्हॅल्यू. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला जो डीचा जो डेटा आहे ना तुम्हाला शिफ्ट करायचा आहे दुसऱ्या ड्राईव्हवर. आता जर तुमच्या केसमध्ये जर हा जो फुल असेल तर तुम्ही कॉपी पेस्ट करा तुमच्या दुसऱ्या ड्राईव्हवर, नाही तर तुमची एक्सटर्नल हार्ड डिस्क लावून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं. तर त्यासाठी मी पहिल्यांदा माझा बॅकअप घेतो दुसऱ्या ड्राईव्हमध्ये. ठीक आहे, वायमध्ये मी माझा बॅकअप ट्रान्सफर करतो सगळं. आणि मला डीचा जो स्पेस आहे तो मला सी सोबत मर्ज करायचं. तर त्यासाठी मी पहिल्यांदा फॉर्मॅट करेल तो ड्राईव्ह, डी ड्राईव्ह. ड्राईव्ह फॉर्मॅट केल्यानंतर तुम्हाला दिस पीसीवर क्लिक करायचे. डिस्क मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. तुम्ही जर ड्राईव्ह फॉर्मॅट केला असेल तर त्याला डिलीट करायचं आहे. इथून राईट क्लिक करून आणि एस करायचं. जर तुमचा डी ड्राईव्ह अनलोकेटेड झाला तर त्यानंतर तुम्ही सी सोबत तो मर्ज करू शकता. सीला आता क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक्सटेंड व्हॅल्यूम, नेक्स्ट. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये आता 64 जो ड्राईव्ह आहे तो आता मी मर्ज करणार आहे सी सोबत. तर आता मला ह्याच्यातला किती स्पेस इकडे वापरायचं आहे सीमध्ये. तर मग तुम्हाला एक सोपं मी एक ट्रिक सांगतो. ठीक आहे, 1024 गुणुले 20, 1024 MB तेव्हा 1 GB होतो. ठीक आहे. तुम्हाला त्याची व्हॅल्यूम काढायची, किंमत काढायची त्याची. तर 20,480 ती तुम्हाला हे खाली टाकायची सिलेक्ट अमाऊंट स्पेसमध्ये. 20,480 अमाऊंट टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि फिनिश करायचं आहे. त्याला मिनिमाइज करू. ठीक आहे. बघा आता 58 GB आता फ्री स्पेस आहे. त्याला मी आता रिफ्रेश करून पाहतो. ठीक आहे, बघा 78 GB फ्री स्पेस झाला. अशा पद्धतीने तुम्हाला ड्राईव्ह तुमचा मर्ज करायचा आहे. जर तुम्हाला हाच व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच आय टी टिप्स आणि विंडोज ट्रिक्ससाठी 5 स्टार आय टी हबला सबस्क्राईब करा. ठीक. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिका, शेअर करा आणि स्मार्ट बना. धन्यवाद.